मुंबईमध्ये पाणी कपातीचं संकट असताना डीप क्लिनिंगच्या नावाखाली मुंबई महापालिका पाण्याची नासाडी करत असल्याचा आरोप हा आदित्य ठाकरेंनी केला। पाण्याच्या नासाडीच्या व्हिडिओची एक्सपोजच त्यांनी टाकली आणि त्यानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपनं आदित्य ठाकरे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय। मुंबईतल्या या स्थितीला आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। बघूया। मुंबईतल्या वरळी सी फेस वरती रस्त्यावरती पाणी मारण्याऐवजी डिवायडरवर पाणी मारणाऱ्या कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ। या व्हिडिओची एक्स पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी महायुती सरकार आणि मुंबई पालिकेला धारेवर धरलंय। आज मुंबईला पाणी कपातीचा सामना करावा लागतोय आणि वरळी सी फेस वरती हा प्रकार सुरू आहे। खोके सरकारच्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लिनिंगच्या निरर्थक कल्पनेच्या सौजन्याने हे घडतंय। हा मूर्खपणा करण्यासाठी प्रत्येक टँकरवर किती खर्च होतोय, हा कर्मचारी नेमकं काय करतोय? आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदेच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी प्रत्युत्तर दिलंय। डीप क्लिनिंग मध्ये रिसायकल केलेलं पिण्यासाठी वापरता न येणारं पाणी वापरलं जात आहे। याचा मुंबईच्या पाणी कपातीशी काहीही संबंध नाही। या दोघांना जोडणे हा हताश राजकीय स्टंट आहे। या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा उमटले। देवरा हे काही इंजिनियर आहेत का असा सवाल करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाण्याच्या उधळपट्टीवरती टीका केली आहे। तर पाण्याखाली मुंबईला बुडवणाऱ्यांना आता पाण्याचा पुळका आलाय का असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केलाय। पाण्याची उधळपट्टी जिथं गरज आहे तिथं न करता दुसऱ्या ठिकाणी केली जाते, वेगवेगळ्या नावाखाली, डीप क्लिनिंगच्या नावाखाली। आणि म्हणून अशा पद्धतीने हा प्रश्न पाण्याचा निर्माण झाला। बऱ्याच ठिकाणी पाण्यात कपात झाली, मुंबईमध्ये झाली, पुण्यामध्ये झालेली आहे, ठाण्यामध्ये झालेली आहे। आणि याला कारण नियोजनाचा अभाव आहे। ज्या पद्धतीने आता या सगळ्या महानगरपालिकेत प्रशासन काम करतं, सरकार त्याला नुसतं टक्केवारीसाठी गुत्तेदारीसाठी वापरतंय, बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोणाचंही लक्ष नाही। मध्ये पाण्याची नासाडी होत नाहीये। त्यांच्या घरी पाणी पूर्ण येते की नाही एकदा विचारा त्यांना। पाणी कपात झाली म्हणून त्यांच्या घराचं पाणी कमी झालेलं नाहीये। कोणताही काही इश्यू आहे हा? एखाद्या वेळेस जर थोडंसं पाणी इकडे तिकडे गेलं तर त्याच्याबद्दल इतका गदारोळ करण्याची काही हरकत नाही ना, गरज नाही ना। मुंबई डुबवणार आहे तुम्ही, पाण्याखाली मुंबई डुबवणार आहे तुम्ही। आता पाण्याबद्दल तुम्हाला पुळका आलाय का? म्हणून हे सर्व स्टंटबाजी आहे। काहीतरी ट्विट करायचं, काहीतरी चर्चेमध्ये राहायचं, हाच फक्त त्यांना उद्योग राहिलेला आहे। तर मुंबईत पाणी कपातीची परिस्थिती निर्माण होण्यास सर्वस्वी दोषी आदित्य ठाकरे आहेत असा आरोप भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केलाय। गेले 25 वर्ष मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती। मुंबईकरांचे 30,000 कोटी मिळून सुद्धा उदंचन केंद्राला आग कशी लागली असा सवाल त्यांनी केलाय। मुंबईतल्या पाण्याची एक श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली आहे। मुंबई महापालिकेच्या पाणी कपातीच्या मुळे मुंबईकर त्रस्त आहेत, पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा सर्वस्व दोषी आणि पापी जर कोणी असेल तर ते आदित्य ठाकरेजी आहेत। तर आदित्यजी ठाकरे आणि रोहित पवार यांनी उभ्या केलेल्या सोशल मीडियाच्या व्यवस्थांमधनं एक टूल किट या सरकारला बदनामीचं, देवेंद्रजींना बदनामीचं मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्याचा पर्दाफाश करण्याच्या बाबतीतली घोषणा देवेंद्रजींनी सभागृहात केली आहे। कर नाही त्याला डर कशाला, ज्यांनी केलाय त्याला भोगावंच लागेल। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्राला सोमवारी आग लागल्यामुळे त्याचा परिणाम मुंबईच्या पाणी पुरवठ्यावरती झालाय। दुसरीकडे धरणात पाणीसाठा नसल्याने मुंबईवरती 10% पाणी कपातीचं संकटही घोंगावत आहे। अशामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यावरून राजकारणामध्ये गुंतलेले दिसत आहेत। मुंबईत होणारे रस्ते, विकास कामं, सौंदर्यीकरणाची आणि स्वच्छतेच्या कामांवरून आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांवरती टीका करताना दिसत आहेत। तर मुंबईत गेली 25 वर्ष सत्ताधाऱ्यांनी काहीच केलं नाही अशी टीका महायुतीकडून होतीये। निवडणुकांच्या तोंडावरती हे राजकारण आणखीन तापणार आहे। मात्र मुंबईकरांच्या समस्यांवरती उत्तर काय हा प्रश्न मात्र कायम आहे। चेतन सावंतसह ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई।